मित्रांनो, ॲग्रीस्टाक अर्थातच शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात, आता ह्या संपूर्ण योजना तुम्हाला ॲग्रीस्टाकच्या माध्यमातून मिळणार आहे। याच्यासाठी 2,30,00,000 एवढा निधी शासनाच्या माध्यमातून निधी म्हणजे नियमित करण्यात आला आहे। आणि लवकरच या 2 वर्षामध्ये राज्यातील जे काही सर्व शेतकरी असतं, जे शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत, तर अशा सर्व शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत या योजनेचा लाभ दिला आहे। याच्यामध्ये PM किसान योजना असेल, तसेच नमो शेतकरी योजना असेल, तसेच नवीन पीक कर्ज असेल, त्याच्यानंतर पीक विमा असेल, त्याच्यानंतर DBTच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही योजना असतील, ह्या संपूर्ण योजना तुम्हाला फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र याच्या आधारे तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना नेमकी अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी कोणत्या येत आहेत याची सुद्धा माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि तसेच याच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्वी केली होती, परंतु ही नोंदणी केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांचा एखादा गट किंवा एखादा सर्वे नंबर टाकायचा राहिला, तर किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती होणार आहे का, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, हे कार्ड काढत असताना तुमचा गट नंबर, तुमचा सर्वे नंबर, त्याच्यानंतर 7/12वरचं तुमचं नाव आणि त्याच्यानंतर किती जमीन त्यामध्ये आहे, तर याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी अचूक भरायची आहे। आणि जर ही माहिती तुम्ही या ठिकाणी जर चुकीची भरली तर समोर तुम्हाला याचा त्रास जाऊ शकतो। त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असता, कार्ड काढत असता, तर त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे। तर मित्रांनो, आता याच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी फार्मर युनिक कार्ड हे शेतकऱ्यांना काढण्यासाठी वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून कॅम्प लावले जात आहेत। कारण की तुम्ही पाहिलेच असाल, याच्या अगोदर हे कार्ड काढण्यासाठी राज्यातील जे काय पोर्टल असेल ते पोर्टल शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र केलं होतं। आणि याच्या अंतर्गत राज्यातील 1000 ते 2000 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली होती आणि त्या सर्व शेतकऱ्यांचे कार्ड या ठिकाणी जनरेट झाले। आणि त्याच्यानंतर तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा हे कार्ड अगोदर निघत गेले आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांच्या माध्यमातून म्हणजे कॅम्प लावण्यात येत होता। आणि या कॅम्पाच्या माध्यमातून जवळ 20 ते 30 लाख एवढी शेतकऱ्यांची नोंदणी झाली। आणि सध्या आता CSC सेंटरच्या माध्यमातून सुद्धा हे कार्ड काढणं चालू आहे। म्हणजे PM किसानचे जर एकूण जर लाभार्थी पाहायला गेले तर राज्यामध्ये एकूण 1,20,00,000 एवढं आहे। आणि यांच्या अंतर्गत म्हणजे PM किसानच्या अंतर्गत 30 ते 40% शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे। आणि जे काही उर्वरित शेतकरी तर अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरच आपली नोंदणी करून घ्यावी। आणि ही नोंदणी करत असताना घेण्यात येणारी सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे तुमचा गट नंबर असेल, तुमचा सर्वे नंबर असेल, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी अचूक टाकायची आहे। आणि ही जर माहिती तुम्ही चुकीची टाकली तर ते तुम्हाला 100% त्रासदायक जाणार आहे। कारण की याच्यामध्ये सध्या दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अपडेट आला नाही किंवा अपडेटचा विषय सोडून द्या, पण अशा प्रकारची माहिती पण शासनाच्या माध्यमातून देण्यात आली नाही। कारण ती तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं, परंतु त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडतं। लवकरच मनुष्यबळ वाढून ह्या ज्या काही शेतकऱ्याच्या अडचणी येतात, तर या अडचणी दूर करण्याचं लवकरच यामध्ये प्रयत्न केले जातील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांचं हे आधार कार्ड काढत असताना त्यांना अडचण येते, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं गाव दाखवत नाही। तर याचं मुख्य कारण काय, तर मित्रांनो, याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे, तर ते आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी तो प्रॉब्लेम येत आहे। त्यापासून तसल्या प्रकारचा अडचण येत आहे। तुम्ही काय करा, एक वेळेस तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या। आणि आधार कार्ड अपडेट करत असताना त्याला सांगा की मला फार्मर युनिक ID काढत असताना अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे, तर तो आधार सेंटरवाला तुम्हाला बरोबर तुमचं आधार कार्ड करून देईल। आणि हे आधार कार्ड अपडेट केल्याच्यानंतर तुम्ही लवकर त्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू। आणि याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड तुम्हाला कधी मिळणार आहे, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी नोंदणी केली होती अगोदरची, तर अशा सर्व शेतकऱ्यांचे कार्ड अप्रूव्ह होत आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांनी आता सध्या नोंदणी केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांचे कार्ड पेंडिंगमध्ये आहे। आता या ठिकाणी कृषी विभाग असेल किंवा तहसील विभाग असेल, फक्त या 2च विभागामध्ये तुमच्या कार्डाला मंजुरी देण्यासाठी परवानगी दिली आहे। लवकर त्याच्या माध्यमातून सुद्धा हे मनुष्यबळ वाढून आणि जे काही त्यांचं काम आहे ते पेंडिंगमधलं पूर्ण करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हे कार्ड वाटप केले जाणार आहेत। आता याच्यामध्ये हे कार्ड तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन केलं तर त्या ठिकाणी सुद्धा मिळू शकतं किंवा तुमच्या पोस्टाने सुद्धा हे तुमचं आधार कार्ड येऊ शकतं। परंतु याच्या प्रकारचं कोणतेही अपडेट हे शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। जसं त्याचं अपडेट येईल, हेच अपडेट तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमापर्यंत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलं जाईल। आणि नवीन याच्यामध्ये दुरुस्ती कशी करायची, याच्या अडचणी कशा दूर करायच्या, याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।